नंबर 6 का आहे ट्रायंगल एम एन टी सिमिलर आहे ट्रायंगल क्यू आर एसला. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम टी इज 5 अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट एस इज 9. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की टी ए किती आहे 5 आहे आणि या ठिकाणी एस बी किती आहे 9 आहे. लेट काय म्हणायचं लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट टी बी टी ए and altitude drawn from point S B S B. या ठिकाणी काय म्हणले आपण अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट टी बी टी ए. आपल्याला ए पॉईंट दिला नव्हता समजते. तर या ठिकाणी आपल्याला ए पॉईंट दिला नव्हता त्याच्यामुळे आपल्याला असं लिहावं लागले. ए बी पॉईंट दिला नव्हता त्याच्यामुळे आपल्याला असं लिहावं लागलं. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे ट्रायंगल एम एन टी सिमिलर आहे. ट्रायंगल एम एन टी सिमिलर आहे ट्रायंगल या ठिकाणी क्यू आर एसला. हे गिवन आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या ठिकाणी अँगल एम कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. याचं कारण असेल सी ए एस टी. याला 1 नंबर म्हणा. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कळतंय हे दोन ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत. तर या ठिकाणी एरियाज ऑफ सिमिलर बघा एरियाज ऑफ थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल एरियाज बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल याच्यावरून याचं उत्तर आणायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी त्यासाठी आपल्याला हे ट्रायंगल टी ए एम आणि ट्रायंगल एस बी क्यू सिमिलर दाखवावं लागतील. देअरफॉर इन ट्रायंगल TAM and triangle SBQ. या ठिकाणी इन ट्रायंगल TAM and ट्रायंगल SBQ या दोन ट्रायंगलमध्ये विचार करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या देअरफॉर अँगल TMA कॉन्ग्रुएंट आहे अँगल SQB ला बाय 1 आणि अँगल TAM कॉन्ग्रुएंट अँगल SBQ ला. याचं कारण काय आहे each angle (90 degree). Therefore triangle TAM
सिमिलर आहे ट्रायंगल SBQ ला बाय AA टेस्ट. बघा या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्टवरून ते या ठिकाणी AA टेस्टवरून. मग जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील बघा याचं काम संपले आपलं. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड काय असतात प्रपोर्शनमध्ये असतात. मग या ठिकाणी आपल्याला कोणत्या आवश्यक आहेत तर या ठिकाणी TM डिवायडेड बाय SQ therefore TM divided by SQ is equal to TM divided by SQ is equal to TA divided by SB. TA divided by SB. त्या ठिकाणी CS corresponding sides of similar triangle. Corresponding sides of similar triangle. Therefore आता या ठिकाणी लक्षात घ्या TA माहिती आपल्याला किती आहे 5 आहे आणि SB किती आहे 9. म्हणजे या ठिकाणी TM डिवायडेड बाय SQ इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9. 5 डिवायडेड बाय 9. तर या ठिकाणी बघा आता नाव area of triangle MNT divided by area of triangle QRS is equal to TM चा स्क्वेअर डिवायडेड बाय SQ चा स्क्वेअर. म्हणजे 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 9 चा स्क्वेअर. या ठिकाणी रिजन लिहा. कोणतं रिजन लिहिताल या ठिकाणी रिजन कोणतं लिहिताल बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. या ठिकाणी रिजन लिहा बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग या ठिकाणी बघा थेरम ऑफ एरियाज of similar triangles म्हणजे 5 चा स्क्वेअर किती 25 9 चा 81. therefore area of triangle MNT divided by area of triangle QRS is equal to 25 divided by 81. तर असं लिहू त्याला आपण थोडंसं. therefore area of triangle MNT divided by area of triangle QRS is equal to 25 divided by 81. अतिशय सोपा प्रश्न आहे. 7 नंबरचा प्रश्न काय आहे लक्ष द्या. इन फिगर A', D', C and B', E', C DE पॅरलल आहे AB ला आणि AD 5 आहे DC 3 आहे BC 6.4 आहे. तर काय काढायचं आहे आपल्याला तर BE काढायचं आहे. काय काढायचं आहे त्या ठिकाणी देन
फाइंड बीई. तर बीई काढायचं आपल्याला. लक्षात घ्या काय काढायचं आहे, बीई. ठीक आहे, फक्त बीई काढायचे बा. फक्त काय काढायचे, बीई. आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी या ठिकाणी सेगमेंट डीई पॅरलर टू साइड AB. या ठिकाणी काय दिले आपल्याला, A डॅश D डॅश C आणि दुसरं काय दिलंय, B डॅश E डॅश C. हिअर AD is equal to 5. DC is equal to 3 and BC is equal to 6.4. BC is equal to 6.4. Let BE is equal to X. B ला काय मानले आपण, X मानले. मग या ठिकाणी BE प्लस AC इज इक्वल टू काय असेल, BC. तर या ठिकाणी बिटवीननेस कोणती असेल, B डॅश E डॅश C बिटवीननेस. मग या ठिकाणी बघा, बी काय घेतले आपण, X घेतले. AC काय घेतले आपण, माहिती आहे आपल्याला. या ठिकाणी बघा, AC माहीत नाही आपल्याला, AC माहीत नाही, काढायचं आहे ते, लक्षात घ्या. AC माहीत नाही आहे. तर BCला आपल्याला माहिती आहे, BC किती आहे, 6.4. म्हणजे या ठिकाणी AC इज इक्वल टू 6.4 मायनस X. या ठिकाणी मग DE पॅरलर आहे AB ला, लक्षात घ्या. DE AB ला पॅरलर आहे. असं असेल, DE जर पॅरलर असेल AB ला, बघा तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, BPT वापरू शकतो. DE पॅरलर आहे DE पॅरलर आहे AB ला. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर या ठिकाणी असं लिहू शकतो, AD डिवायडेड बाय DC बा AD डिवायडेड बाय DC इज इक्वल टू BE डिवायडेड बाय EC. कसं लिहू शकतो आपण, AD डिवायडेड बाय DC इज इक्वल टू BE डिवायडेड बाय EC. त्या ठिकाणी BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बघा BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग या ठिकाणी AD का आहे, 5 आहे. BC किती आहे, 3 आहे. या ठिकाणी BE किती आहे, X आहे. आणि AC किती आहे, 6.4 मायनस X. क्रॉस गुणाकार करा. 5 इन सिंपल ब्रॅकेट 6.4 मायनस X इज इक्वल टू 3X. 3 इंटू X 3X. मग या ठिकाणी लक्षात घ्या, 5 इंटू 6.4 मायनस 5X इज इक्वल टू 3X. तर 5 इंटू 4 म्हणजे किती, 20. 5 चौक 20 × 2, 5 × 30, 30 × 2
32 आणि या ठिकाणी लक्षात घ्या -5x = 3x म्हणजे काय 32 = 3x + 5x म्हणजे या ठिकाणी 32 = 8x that is 8x = 32 म्हणजे x काय येते x = 32 divided by 8 8 चौक 32 x = 4 म्हणजे BE काय येते 4 येते बा BE काय येते 4 येते therefore the length of segment BE is 4 units. Length of segment BE is 4 unit. कळते अतिशय सोपा प्रश्न आहे व्यवस्थित लिहा 8 नंबरचा प्रश्न काय आहे सेगमेंट PA QB RC SD are perpendicular to line AD त्या ठिकाणी बघा इथं सगळ्यात सुरुवातीला काय आहे आपल्याला काय दिलं आहे लक्षात घ्या सगळ्यात सुरुवातीला काय दिलं आहे म्हणजे हिअर असं लिहूत आपण AB = 60 AB = 60 BC = 70 CD = 80 आणि PS = 280 मग या ठिकाणी सेगमेंट PA सेगमेंट QB सेगमेंट RC and segment SD are perpendicular to line AD मग या ठिकाणी जर विचार केला तर AP BQ CR किंवा SD बा किंवा PA QB RS SD एकाच लाईनला परपेंडिक्युलर येतं आणि त्या लाईनचं नाव काय आहे AD आहे एकाच लाईनला काय आहे ते परपेंडिक्युलर आहेत आणि त्या लाईनचं नाव काय आहे AD आहे मग या ठिकाणी लक्षात घ्या बघा therefore segment PA पॅरलल असेल सेगमेंट QB ला पॅरलल असेल सेगमेंट RC ला पॅरलल असेल सेगमेंट SD ला या ठिकाणीचं कारण काय इथं लाईन्स असं कन्सेप्ट आहे लाईन्स perpendicular to same line lines are parallel to each other या ठिकाणी हा बघा लाइन्स परपेंडिक्युलर टू सेम लाइन आर पॅरलल टू ईच अदर हा लाईनशी रिलेटेड कन्सेप्ट आहे इथं काही लाईन नाही आहे तर सेगमेंट आहे मग या ठिकाणी
आपण सेगमेंट लिहू, काही फरक पडत नाही. सेगमेंट परपेंडिक्युलर टू सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर. हे जे सगळे सेगमेंट आहेत, ते काय आहेत, एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. सगळे जे सेगमेंट आहेत ते एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. मग असं जर असेल तर ते एकमेकाला काय असतात, पॅरलल असतात. त्या ठिकाणी याला 1 नंबर म्हणा. नाव या ठिकाणी काय घ्यायचं, सेगमेंट EST parallel to segment QB parallel to segment PA असं घेऊत आपण. बघा, EST पॅरलल घेऊत QB ला, QB पॅरलल घेऊत PA ला. कळते? बघा, EST पॅरलल घेऊत QB ला, QB पॅरलल घेऊत PA ला. हे तात्पुरतं काय करूत आपण, हे तात्पुरतं मोडत आपण. समजते? आपण काय केलं या ठिकाणी, EST पॅरलल घेतलं QB ला, QB पॅरलल घेतलं PA ला. तर या ठिकाणी बाय 1 बाय 1. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपण कन्सेप्ट बघितलाय, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी इथं लाईन्सच म्हणून घ्या रे, काही फरक पडत नाही. सेगमेंटच्या ऐवजी लाईन्सच घ्या. लाईन्सचाच हा जो कन्सेप्ट आहे ना, लाईन्सशी रिलेटेड आहे. या ठिकाणी बघा, मग या ठिकाणी बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. बघा, बाय प्रॉपर्टी ऑफ वरून आपण काय लिहू शकतो, ते SQ डिवायडेड बाय PQ. QP ला आपण काय लिहू शकतो, PQ लिहू शकतो. आणि DB डिवायडेड बाय AB असं लिहू शकतो आपण. मग या ठिकाणी याचं काय करायचं, तर कंपोनेंडो करायचं. काय करायचं याचं, कंपोनेंडो. म्हणजे काय, SQ प्लस PQ डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू DB प्लस AB डिवायडेड बाय AB. काय केलं आपण या ठिकाणी, कंपोनेंडो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, SQ प्लस QP म्हणजेच PQ म्हणजे कोण असेल, तर PS असते, PS. बघा, SQ प्लस QP म्हणजेच कोण, SP म्हणजेच कोण, PS. SP ला आपण PS लिहू शकतो, PS डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू, याला आपण काय लिहू शकतो, लक्षात घ्या, DA. बघा, ही तात्पुरतं या ठिकाणी मी मोडतो. आपण काय केलंय, आपण सुरुवातीला काय घेतलंय, EST पॅरलल आहे QB ला, QB पॅरलल आहे PA ला, बाय 1 केले. लक्षात घ्या, PA पॅरलल आहे QB ला, QB पॅरलल आहे RC ला, RC पॅरलल आहे EST ला. म्हणजे आपण असं लिहू शकतो, EST पॅरलल टू QB पॅरलल टू
PA. मग या ठिकाणी मग सुरुवातीला आपण तसं घेतलंय, म्हणजे तात्पुरता आपण याचा विचार सोडून दिलाय. आपण सुरुवातीला काय घेतलंय, ST पॅरलर आहे QBला, QB पॅरलर आहे PAला, असा विचार केलाय. मग असा जर विचार केला तर काय होईल, SQ डिवायडेड बाय QP, QP म्हणजेच PQ इज इक्वल टू DB डिवायडेड बाय AB, AB म्हणजेच BA. मग या ठिकाणी SQ प्लस PQ डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू, आता या ठिकाणी ही SQ प्लस QP म्हणजेच कोण, PS, म्हणजेच कोण, PS. PS म्हणजे या ठिकाणी SP, SP म्हणजेच कोण, PS, आणि DB प्लस AB म्हणजेच कोण, DA, DA म्हणजेच AD, AD डिवायडेड बाय या ठिकाणी AB, किंवा या ठिकाणी याला DA लिहिलं तरी काही हरकत नाही. समजते, याला DA लिहिलं तरी चालतंय, काही अडचण नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं बिटवीननेस कोणती असेल, S-Q-P आणि D-B-A. आता या ठिकाणी PS माहिती आहे आपल्याला 280 आहे. PS किती आहे, 280 आहे. PQ माहीत नाही आहे. आता DA म्हणजेच कोण बघा, या ठिकाणी इथं कोण आहे, ABCD. आता DA म्हणजेच कोण, लक्षात घ्या, DA म्हणजे कोण, तर DA म्हणजे DC प्लस CB प्लस BA, या ठिकाणी डिवायडेड बाय AB. AB म्हणजे किती, AB दिलं आहे आपल्याला, AB किती आहे, 60 आहे. बघा DA म्हणजे कोण, DC, CB आणि BA. मग या ठिकाणी लक्षात घ्या काय करू शकतो आपण, 280 डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू DC किती आहे, DC म्हणजे CD 80 आहे, प्लस CB किती आहे, CB म्हणजेच BC 70 आहे, आणि BA म्हणजेच AB किती आहे, 60 आहे. समजा या ठिकाणी लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्यानं समजा असं केलं, या ठिकाणी हा DA ला AB लिहिलं. बघा या ठिकाणी बघा मी काय सांगतो, या DA ला काय लिहिलं, AD लिहिलं, AD काय लिहिलं, AD लिहिलं तर काय होईल, कसं लिहू शकतो, AD लिहिलं तर आपण त्याला, बघा AD लिहिलं तर काय होईल, बघा मी काय सांगतो, तर असं लिहू शकतो त्याला आपण AB प्लस BC प्लस CD. कशामुळं, DB प्लस AB म्हणजे कोण असेल, DA म्हणजेच AD डिवायडेड बाय कोण असेल, AB. आता AB किती आहे, 60 आहे, 60. BC किती आहे, 70, आणि CD किती आहे, 80, आणि या ठिकाणी 60. आता या ठिकाणी लक्षात घ्या, बघा AB, BC आणि CD या ठिकाणी बिटवीन नेसल्या कोणती, A-B-C आणि B-C-D. आता या ठिकाणी बघा हे येतं 280 डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू 60 प्लस 70 प्लस 80. या ठिकाणी या दोघांची बेरीज किती येते, 130 म्हणजे 220 येईल. हे यांची बेरीज 210 येते डिवायडेड बाय 60. हे कॅन्सल होतील, 3ने याला डिवाइड केलं 2 येते, 3ने याला डिवाइड केलं 7 येते. मग या ठिकाणी बघा आपण इथं लिहून घेऊ आता,
तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 7PQ इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होईल 7PQ इज इक्वल टू 2 इंटू 280 म्हणजे 7 तिकडे गेल्यावर काय होईल PQ इज इक्वल टू 2 इंटू 280 डिवायडेड बाय 7 7 चौक 28 म्हणजे या ठिकाणी देअरफॉर PQ इज इक्वल टू काय येईल 80. तर PQ काय येतं आहे 80 येतं आहे. आता काय करायचं नाव आता काय भेटलं आपल्याला PQ भेटलं. आता काय घ्यायचं PA पॅरलर टू आता काय घ्यायचं बघा नाव सेगमेंट PA parallel to segment QB parallel to segment RC या ठिकाणी फ्रॉम 1 आपण काय घेऊ शकतो त्या ठिकाणी PA parallel to QB parallel to RC असं लिहू शकतो. मग या ठिकाणी बाय प्रॉपर्टी ऑफ three parallel lines and their transversal. मग या ठिकाणी काय घेऊ शकतो आपण PQ डिवायडेड बाय PQ divided by QR is equal to AB divided by BC असं लिहू शकतो. मग या ठिकाणी बघा तर आपल्याला काय माहिती PQ आत्ताच काढले आपण किती आहे 80. QR किती आहे माहीत नाही. AB किती आहे AB 60 आणि BC किती आहे 70. हा शून्य शून्य कटला. या ठिकाणी बघा QR इंटू 6 QR इज इक्वल टू 80 इंटू 7. देअरफॉर QR इज इक्वल टू 80 इंटू 7 डिवायडेड बाय 6. मग या ठिकाणी बघा याला 2 भाग देतो इथे ते 3 इथे येते 4 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 4 म्हणजे 40. तर या ठिकाणी याला 2 भाग दिला आहे इथं किती येईल 40 इथं किती येईल 3 म्हणजे या ठिकाणी QR इज इक्वल टू 280 डिवायडेड बाय 3 युनिट. बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्याला काय सापडलंय PQ भेटलाय QR भेटलाय RS काढायचा म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहू शकतो PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू PS. मग या ठिकाणी बिटवीननेस कोण असेल P डॅश Q डॅश R आणि Q डॅश R डॅश S. बिटवीननेस कोणती असेल P डॅश Q डॅश R आणि Q डॅश R डॅश S. मग PQ किती आहे तर PQ आत्ताच भेटलं आपल्याला 80 आहे. हा PQ किती आहे 80 आहे. QR किती आहे 280 डिवायडेड बाय 3 आणि या ठिकाणी RS माहीत नाही आहे आणि PS किती आहे बघा PS 280 आहे 280.
मग या ठिकाणी लक्षात घ्या, हे 80 तिकडं गेलं म्हणजे काय येतं इथं 280 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 280 मायनस 80. या ठिकाणी 280 डिवायडेड बाय 3 प्लस आर एस करा इज इक्वल टू 280 मायनस 80. म्हणजे 280 डिवायडेड बाय 3 प्लस आर एस इज इक्वल टू 200. म्हणजे आर एस इज इक्वल टू 200 मायनस 280 डिवायडेड बाय 3. हे तिकडे गेलो कशात जातील, वजामध्ये जातील. म्हणजे या ठिकाणी आर एस इज इक्वल टू, याचा छेद 1 आहे, छेदाचा छेदस्थानी गुणाकार तिरकस गुणाकार म्हणजे 600 मायनस 280 डिवायडेड बाय 3. मग या ठिकाणी आर एस इज इक्वल टू 320 डिवायडेड बाय 3. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण झूमवर एक वेगळी मेथड शिकवेल ती आणि इथं एक वेगळी मेथड शिकवायला. कशामुळे तुम्हाला जी सोपी वाटेल ती मेथड तुम्ही करायची. मग या ठिकाणी लक्षात घ्या, शेवटी फायनल आन्सर काय असतील, शेवटी फायनल आन्सर काय असतील. तर या ठिकाणी देअरफॉर लेंथ्स ऑफ segment PQ, segment QR and segment RS. फायनल आन्सर सांगायला मी 80 युनिट्स, 280 डिवायडेड बाय 3 युनिट्स and 320 divided by 3 units respectively. कळत आहे. ही मेथड तुम्हाला सोपी वाटली हे मेथड न करा, किंवा आपण जी या ठिकाणी झूमच्या सहाय्याने जी मेथड सांगितल्या ते मेथड न करा, जे आवडेल ती मेथड करा. ठीक आहे.